नमस्कार मित्रांनो, हेल्दी माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपले मनोधैर्य कसे वाढवायचे हे बघणार आहोत. तुम्हाला असा अनुभव नक्कीच आला असेल की काही वेळेला सगळीच परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले, कष्ट घेतले, मनापासून काम केले, तरी पण काहीतरी अडचणी येते आणि तुमच्या मनासारखे होत नाही. खरे तर प्रत्येक दिवस कोणासाठीच सारखा नसतो. आयुष्याच्या प्रवासात असा काही अवघड काळ येऊच शकतो जेव्हा तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात, पण तरीही त्याची चीज होत नाही. हा काळ कसोटीचा असतो, तो पार पडणार असतो, यात काही शंकाच नाही. आयुष्याचा हा एक टप्पाच असतो. ती वेळ जाऊन तुमच्या आयुष्यात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार असतात. तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळणार असते, पण त्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे या अवघड काळातसुद्धा तुमचे मनोधैर्य गळून कमी होऊ नये यासाठी काळजी घ्यायची असते. आता तुम्ही म्हणाल की याबद्दल अनेक ठिकाणी वाचून झाले आहे. सगळीकडून फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मनोधैर्य कमी होऊ नये म्हणून स्वतःला काय सांगायचे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याची उजळणी केली जाते. तुमच्या आयुष्याकडून तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहेत ते म्हणजेच तुमचे ध्येय, आणि हे जर लक्षात ठेवलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकाल, हा सल्लासुद्धा दिला जातो. पण हा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच उपयोगी पडेलच असे नाही. सहसा या गोष्टी बोलायला जितक्या सोप्या वाटतात तितक्या करायला नाही. काही जणांना अशा सल्ल्यांचा फायदाही होत असतो, पण प्रत्येकाची विचार करायची पद्धत निराळी असते. काहींना या अशा सल्ल्यांचा फारसा उपयोग होत नसेल. सतत सकारात्मक राहणे, आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे वळण घेत नसेल तरीही मनात नकारात्मक विचार येऊ न देणे, प्रत्येक गोष्टीत चांगली बाजू बघणे, हे काही सगळ्यांनाच जमतं असं नाही. आयुष्यासोबत लढण्याची प्रत्येकाची आपली पद्धत असते. त्यामुळे मनोधैर्य वाढण्यासाठी कोणता एकच ठरलेला मार्ग असा नसतो. तुम्हालासुद्धा जर सतत सकारात्मक राहणे जमत नसेल तर त्यात काही वावगे नाही. आयुष्यात तुमचे मनोधैर्य वाढावे यासाठी इतर अनेक गोष्टी तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत. सकारात्मक विचार करायचा आहे असे मनाशी ठरवूनसुद्धा तुम्ही फेल होत आहात का? तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. पहिलं आहे, यालाच जीवन असे म्हणतात, हे वाक्य लक्षात ठेवा. आयुष्यात अनेकदा असे होत असेल की तुम्ही ठरवता एक आणि होते दुसरेच. कित्येकदा तुम्हाला अनेक गोष्टी हव्या असतात, त्यासाठी कष्ट करायची तुमची तयारीसुद्धा असते, पण तरीही तुम्हाला त्या गोष्टी मिळू शकत नाहीत. आयुष्यात सगळे मिळावे हा अट्टाहासच खरे तर चुकीचा आहे. आयुष्यात कितीतरी गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत असतात, पण त्याचबरोबर तुमच्या मनासारख्यासुद्धा इतर गोष्टी घडत असतातच ना. मग एखाद्या वेळेला तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा तुमचे नियोजन फसले, आणि जर तुम्हाला अशा परिस्थितीत सकारात्मक राहून तुमचे मनोधैर्य जपणे जमत नसले तर काही हरकत नाही. पण त्याचबरोबर तुमची निराशा होऊन मनोधैर्य खचून गेले तर ते चालणार नाही. कारण तसे झाले तर पुन्हा प्रयत्न करणे, नव्याने सुरुवात करणे यांसारख्या गोष्टी होतील आणि आयुष्य प्रवाही राहणार नाही. अशा वेळेला तुम्ही एक गोष्ट करू शकता. आयुष्य म्हणजे 1-2 गोष्टी कमी जास्त होणारच, असा विचार करून तुमचे आयुष्य तुम्ही प्रवाही ठेवू शकता. आयुष्यात काही वेळा मनाविरुद्ध वागावे लागणार, नुकसान होणार, ठरवलेल्या काही गोष्टी होणार नाहीत. या गोष्टी जर तुम्ही गृहीतच धरल्या तर निराशा येणारच नाही. उलट तुम्ही अशा अपयशांनी खचून न जाता केवळ तुमच्या या प्रॅक्टिकल विचारसरणीने तुमचे मनोधैर्य जपू शकाल. दुसरं आहे, गरजेचे महत्त्व लक्षात घ्या. आयुष्यात मनोधैर्य कसे वाढवावे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच किंवा त्यापेक्षा जरा जास्त महत्त्वाचे आहे ते म्हणजे आयुष्यात मनोधैर्य कोणत्या गोष्टींसाठी वाढवावे. ठीक आहे, आयुष्यात रोज अनेक गोष्टी घडत असतात, काही मनासारख्या तर काही मनाविरुद्ध. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे तुम्हाला तुमचे ठरवायचे आहे. तसेच झाल्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर होऊ द्यायचा आणि कोणत्या नाही हे तुम्हाला समजेल. काही गोष्टी किरकोळ असतात, त्यामुळे अशा गोष्टींसाठी आपले मनोधैर्य गाळून चालणार नाही. त्या तितक्या महत्त्वाच्या आहेत का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. तसे नसेल तर अशा बिनमहत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवायचा का? त्यापेक्षा आयुष्यात तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवून घेतल्या तर तुमच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यावर तुमचे लक्ष आपोआपच केंद्रित होईल. अशा महत्त्वाच्या गोष्टींवर म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यावर अधिक लक्ष दिल्याने त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ताकद मिळेल. गरज ही सगळ्यात महत्त्वाची असते. इच्छा, आनंद, हाव हे सुद्धा गरजेपुढे गौण ठरतात. या प्रॅक्टिकल दृष्टिकोनाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. जी सगळी ऊर्जा या महत्त्वाच्या कामावर खर्च केली जाईल आणि या सगळ्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. एखाद्या कामासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे मनोबल यामुळे मिळेल. 3 नंबरचा आहे, चलता है
हा दृष्टिकोन खूप धोक्याचा असतो. मनोधैर्य वाढवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर तुमच्या काही सवयीसुद्धा तुमचे मनोधैर्य वाढवू शकतात. सवयींचा आणि मनोधैर्याचा काय संबंध? खरे तर तुमचे वागणे, बोलणे याचा तुमच्या विचारांवर परिणाम होत असतो. नुसताच विचार करून काहीच उपयोग नसतो. ते विचार आचरणात आणणे, ठरवलेले सगळे निभावून नेणे हे पण महत्त्वाचे असते. या सगळ्यांसाठी आयुष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. आयुष्यात काही करताना त्याबद्दल जिद्द ठेवली पाहिजे. तुम्ही जे ठरवले आहे ते तसेच व्हायला हवे. यासाठी मनाचा ठामपणा असायला हवा. हे सगळे कधी साध्य होईल? जेव्हा तुम्ही चालून जाईल हे 2 शब्द तुमच्या डिक्शनरीमधून काढून टाकाल तेव्हाच फक्त. हे समजायला जरा गुंतागुंतीचे आहे, म्हणून आपण एक सोपे उदाहरण बघू. समजा तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात. तुम्हाला खरोखर तुमच्या वाढलेल्या वजनाची जाणीव झाली आहे आणि मनापासून तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायला तयार आहात. तरीही जर तुमच्यासमोर एखादी तुमच्या आवडीची पण वजन कमी करण्याच्या तुमच्या निश्चयाच्या आड येणारी एखादी गोष्ट बघितली तर ती खायचा मोह तुम्हाला आवरत नाही. अशा वेळी तुम्ही काय करता? जाऊ दे, आत्ता एकदाचं खाऊन घेऊ, नंतर तेवढे व्यायाम करता येईल. किंवा तुमच्यासोबत असणारी व्यक्ती तुम्हाला हे सांगू शकते. आणि नेमके इथेच तुम्ही चुकता. चालून जाईल, जाऊ दे ना, कधीतरी चालतंय, अशा गोष्टी जोवर तुम्ही स्वतःला सांगता तोवर तुमचे मनोधैर्य गळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जर निग्रही राहायचे असेल, तुमचे मनोधैर्य वाढवायचे असेल तर तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. मित्रांनो, आयुष्यात विचारसरणी महत्त्वाची आहेच, सकारात्मकताही अत्यंत गरजेची आहे. पण त्याला जर प्रॅक्टिकल दृष्टिकोनाची जोड मिळाली तर तुमचे मनोधैर्य नक्की वाढेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.